स्वागत आहे आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या ठिकाणाहून. आज आहे मी लेहमध्ये काल चालतो जवळपास 7 वाजता आणि कालपासून इतकी जास्त पाऊस व्हायला लागला. इथे खूप जास्त पाऊस व्हायला लागला आणि अजून मी पाऊस चालू आहे. त्यामुळं काल तर काही फिरण्यात आलं नाही कारण पाऊस जोरजोराने चालू होता. आज वाजले सकाळचे 9 वाजले तर आणि मी आता हॉस्टेलमधून निघालो आहे. इथून आपल्याला कारगिलला जायचं जवळपास 200 किलोमीटर आहे. बघूया इथून लिफ्ट भेटते का नाही कारण जेवढ्या बस आहेत बस बी सगळंच बंद आहे इथं आणि पाऊस कंटिन्यू चालू आहे. आणि मी आता बघायला लागलो आहे समोरून काय भेटतंय का आपल्याला. आणि साईडला अशा लोखंडाच्या आकृत्या लावल्या म्हणजे स्ट्रक्चर बनलेलं आहे पूर्ण त्यातलं बाहेर दिसायला लागले. तर आता रस्त्याने झालं त्या चौकातून आपल्याला कुठं लिफ्ट भेटते का समोर कारगिलला झालं कारण कंटिन्यू पाऊस चालूच आहे कालपासून आल्यापासून. तर जवळपास लेहून मी जवळपास 3-4 किलोमीटर आलं आणि पाठीमागाल्या साईडला एअरपोर्ट दिसायला ते समोर एअरपोर्ट आहे. आणि अशा काही रस्त्याला थांबलं आणि गाड्या सगळ्या यायला येतात आणि तिथून टर्न मारायला लागल्या. आता मी सगळ्याला लिफ्ट द्यायला लागलो. कोणती गाडी थांबणार झाल्या बघूया कोण लिफ्ट देते का. ही गाडी थांबली. कारगिल तक जाना है मेरे को. कारगिल? हाँ मिल जाएगा यहाँ से लिफ्ट? मुश्किल. हाँ आप कहाँ तक जा रहे हैं? इधर जाना चाहिए. बस स्टैंड मैं लेह का वहाँ जाना चाहिए. मैं यहीं रह रहा था तो देख लेता कोई मिल जाता. थँक यू. जवळपास 1 घंटा मी थांबलो तिथं आणि लिफ्ट भेटण्याचं कोणताच आसरा दिसला गेला. आणि जेवढे माणसं थांबू लागले तेवढे म्हणून आले तू जाऊ नकोस तिकडं कारण गाडीच भेटणार नाही. तर मी वापस आता मनालीकडे जायचा प्लॅन ठरलेला कारण खूप जास्त पावसानं भिजलो बी आणि तिकडे गाड्या पण नाही भेटणार. तर इथून आपण आता बघूया काहीतरी भेटते का मनालीसाठी. वापस मनाली जावं लागेल कारण तिकडं हे काही गाडी नाही. आणि मी जवळपास 3 किलोमीटर तिकडे चलत गेलो. आता वापस 3 किलोमीटर चलत लेहच्या चौकामध्ये आलो आणि तिकडल्या साईडला आहे बस स्टँड. तर बस स्टँडकडे जाऊया. हे आलं लेहचं बस स्टँड. हे सगळ्या दिसायला लाल आणि पांढऱ्या कलरचे. इथं लोकल चालल्यात आणि जे मेन आहे ते पलीकडल्या साईडला दिसायला. बघूया बस भेटते का इथून. आणि सगळ्या टॅक्सी पण थांबल्या. टाईम व्हायला लागला जवळपास 12:30 वाजले तर आणि खालसी गाव आले. त्या खालसी गावापाशी इथे चेकिंग व्हायला आले. समोर लिहिले बघा कारगिल 132 किलोमीटर तिकडे जायचे आपले श्रीनगरकर. आणि समोर आपली इथं रजिस्टर व्हायला आले. जेवढे माणसं आहेत तेवढ्यांची रजिस्टर व्हायला लागले. आणि पूर्ण जेवढ्या गाड्या येतात सगळ्या इथे थांबले आता. ते तिकडे दिसायला लागले. आपला ड्रायव्हर गेला तिकडे. साईडनं पूर्ण नदी जायला लागली. ही दिसायला लागली आपल्याला आणि इंडस नदी म्हणते त्याला. ही नदी जायला लागली पलीकडे आणि सामान बस बी आल्या. तर या रस्त्याला फक्त 4 व्हीलर लहानवाल्या चालतात कारण पलीकडल्या साईडला मेन रस्त्यानं पूर्ण ते दिसायला लागलं. गाडी चालणं झाल्या. तर आता हे करूया कारण इथे गाडी थांबली आपली. गाडीचे जे दगड आहे ते दगड लागला खाली. दगड लागला आणि दगडामुळे ते टांकीतलं लीक व्हायला आहे. तर आता ऑइलचं बघायला बस बहुत बड़ा पत्थर ही आ रहा है. आस्ते आस्ते बायां चाप के चलो. आस्ते आस्ते बस आस्ते आस्ते. बायां चाप के चलो. मोबाइल चला जाएगा.
रस्त्याला एवढं पाणी व्हायला लागले आणि समोरून ते दिसायला लागले का बंद आहे रस्ता. तिथून रस्ता वाहून गेला यार, काय किस्मत आहे. दुसरा रोड पकडतो. पूर्ण रस्ता वाहून गेला, ते तिकडे दिसायला लागलं. समोर जे दिसायला लागले ते आहे कारगिल शहर दिसायला लागले, पूर्ण डोंगरामध्ये बसले. आणि आता आम्ही बायपासनं जायला लागला आणि पाऊस इथं बी कंटिन्यू चालूच आहे दिसायला लागले. समोरच हे बायपासनं जायला लागला आणि समोर पूर्ण माळावर दिसायला लागले पूर्ण कारगिल शहर. तर आता जेवण करायला थांबला आणि इथं कोणतरी टेंट लावला आहे आणि भाऊची पलीकडे सायकल आहे. ऑल इंडिया करायला बहुतेक, तर जाऊ दे, ते झोपला असं मध्ये कशाला. आणि या समोर आपल्या 2 टॅकलेस 2 संघ चालायला लागले आता. आणि कारगिलपासून एक 10 किलोमीटर बाहेर आला आणि बाहेर कंटिन्यू अजून बी पाऊस चालूच आहे आणि वरी ढगा बघा ते दिसायला लागले. आणि ते काय हॉटेल आहे, तर जेवण करूया. जवळपास सकाळी 10:30ला निघालता आणि 6 वाजले, तर म्हणजे जवळपास किती तास झाले, 7-7.5 तास झाले जेवण नाही केलं सकाळपासून. नाश्ता पण काहीच केलं नाही, एक अन्नाचा एक दाणा नाही खाल्ला. तर आता जेवण करूया आणि मग पुढे बघूया काय होतं. पाऊस तर कंटिन्यू चालूच आहे. टाइम झाला जवळपास 8 वाजले, तर जवळपास 2.5 घंट्यापासून आम्ही इथं थांबलो. जागेचं नाव पण माहीत नाही आणि समोर ट्रॅफिक बघा कुठपर्यंत आहे. आता चालू झालं कारण इथं JCB इथं काम करू लागले, दाखवतो तुम्हाला समोर. आणि दोन्ही साईडला खूप जास्त ट्रॅफिक दिसायला लागली. गाडी दमादमानं आपले चालायला लागले आणि वातावरण बी थोडंसं थंड गरम झालं कारण पाऊस आहे, बंद झालं आहे. आसपासला कुठल्याही प्रकारची लाईटिंग नाही, काय नाही, फक्त दमादमानं आता चालू आहे समोर ट्रॅफिक. खाली पाणी बघा रस्त्याला किती दिसायला लागले तुम्हाला. पूर्ण टायर इथं गाडीची ते पूर्ण अर्धा 1-1 फूट पाणी खाली आहे, पूर्ण दिसायला लागले. आणि पूर्ण गाडी आपली पाण्यामधून जायला लागली, ते समोर बी दिसायला लागले पूर्ण. टाइम झाला जवळपास 8:30 वाजले आणि 2 घंटे आम्ही तिथे थांबला होता. आता द्रास हे शहर आले, त्या द्रास शहरापासून जवळपास 3-4 किलोमीटर बाहेर आला आणि इथं मीनामार म्हणून एक पास आहे, तिथून पुढे समोर जाऊ देत नाहीत कारण संध्याकाळच्याला तिथं खूप जास्त रस्ता खराब आहे. आणि 8:30 वाजले, तर आता सध्या तरी आम्ही थांबला. आपला जो ड्रायव्हर साहेब आहे ते चेक करायला आले समोरून जाऊ द्यायला की नाही. सध्या तरी म्हणजे जाऊ देणं झाले सामोरून, कारण खूप जास्त 70 किलोमीटरचा रस्ता खूप जास्त खराब आहे. तर बघूया, आता इतकं खूप जास्त पर्सेंट झालं. सकाळी लेहमधून निघाला 10:30 वाजल्यापासून आणि जवळपास 250 किलोमीटर आम्ही रस्ता क्रॉस केला. इथून 150 किलोमीटर आहे श्रीनगर, इथून जायला लागला 150 किलोमीटर. तर बघूया, आपल्याला जर समोर नाही जाऊ दिलं तर उद्या सकाळी 4 वाजता रस्ता ओपन होतोय, कारण रस्ता खूप जास्त खराब आहे समोरचा. ज्याला जॉर्जियाला जायचं आहे आपल्याला इथून मीरामारपासून. तर बघूया आता काय होतं आहे. अजून तर 8:30 वाजले, तर आपला ड्रायव्हर साहेब बघायला लागलेत काय समोर भेटते का नाही भेटते, म्हणजे जायला एंट्री भेटते का नाही. सध्या तरी बंद आहे म्हणते, तर बघूया अजून. नाहीतर मग आपल्या संध्याकाळच्याला द्रास शहर आहे जे की श्रीनगरपासून 150 किलोमीटर लांब आहे, तिथंच थांबावं लागेल. कारगिलच्या समोर आहे, एक 40 ते 50 किलोमीटरच. बघूया काय होतं समोर. टाइम झाला जवळपास 9 वाजले, तर आणि आम्ही जॉर्जियाला जे पास आहे इथून जवळपास 15 ते किलोमीटर लांब आहे आणि तो बंद झालेला आहे कारण संध्याकाळच्याला तिथं समोर जाऊ देत नाही. तर आता आम्ही अशा काही ढाब्यापाशी थांबला जिथं की लाईटच नाही. समोर दिसायला लागला पूर्ण, तुम्हाला दाखवतो. ते पूर्ण ढाबा आहे, ढाब्यावर म्हणजे हॉटेल आहे पूर्ण, त्याच्यावर पूर्ण लाईट नाही कारण इथं बॉर्डर जवळच आहे म्हणली जाते आणि आसपास सिक्युरिटी कारणामुळे लाईट नाही इथं. ते तिकडे दिसायला लागले, चमकायला लागले बघा. ते लाईटीचे खंबे आहेत पूर्ण जे की चमकायला लागले तिथं. आणि आपली इथं गाडी थांबल्या, सगळ्याच्या गाड्या इथं थांबल्या कारण संध्याकाळच्याला पुरी समोर जाऊ देत नाही. इथं बी दिसायला लागले बघा, त्यानंतर तिकडं पण दिसायला लागल्या.
सगळ्या गाड्या इथं थांबल्या आता आणि इथं हे हॉटेल. तर कुणाला जेवण करायचं असलं तर जेवायला जायचं. आणि मनामध्ये लाईटच नाही तर मी जेवण नाही करणार, कारण दुपारीच केले 3 वाजता. आणि प्रवास जर जास्त करत असला तर मी जेवण करत नाही, तर जेवण नाही करणार. बाकीचे सगळेजण गेले जेवायला ज्यांनी दुपारी जेवण केलं नव्हतं. तर आपल्याला संध्याकाळच्याला इथं थांबावं लागेल, कारण समोरचा जॉर्जिला जे सगळ्यात जास्त डेंजर मानलं जातं जम्मू काश्मीरमध्ये, तिथं तर जाता येणार नाही आपल्याला. तर आपल्याला सकाळी 4 वाजता इथून रूम जर भेटली तर रूम करून राहायचं आणि सकाळी 4 ते 5 वाजता आपल्याला इथून निघावं लागणार आहे. आणि इथून जवळपास 150 किलोमीटर श्रीनगर राहिले. बघूया संध्याकाळी काय होते काय नाही. नाही तर रूममध्ये गाडीमध्ये आपल्या संध्याकाळी राहावं लागेल, नाहीतर मग रूममध्ये करून राहावं लागेल, कारण खूप जास्त थंडी पण वाजायला लागली. पण एवढं चांगला इथं पाऊस होईना झालं ही एक चांगली गोष्ट आहे. बघूया काय होते. सकाळी 11 वाजले तर आणि आम्ही सगळेजण कारमध्ये झोपलो, कारण आसपास रूम नाही. रूम आहेत पण लाईट नाही, तर मग काय करणार, असं घेऊन कमी झोपलं. बाकीचे पॅसेंजर बी असे सगळेजण झोपी गेले. तर जाऊया झोपूया आता. काय झोपणार आहे, सकाळी 4 वाजता उठून बघूया सकाळी रस्ता ओपन होते का नाही. सकाळ सकाळी काय झालं, गाडीचं झालं टायर पंक्चर. रातभर गाडी होती उभा, त्यामुळे झालं टायर पंक्चर. अजून काय बघायचं राहिलं खूप जास्त. गाडीचं आता टायर सकाळी पंक्चर काढावं लागणार आहे. आणि सकाळचं एकदा वातावरण बघायला कसलं भारी दिसायला लागले, वरी ढगं दिसायला लागले आणि 4 साईडला वातावरण. तर तुम्हाला एकदा फिरून वाव किती सुंदर दिसायला लागले. आणि तिकडे बर्फ पडायला आहे पूर्णपणे. वाव किती सुंदर दिसायला लागले. आणि अजून साईडला सगळे पेट्रोल पंपाचे हेच पूर्ण गाड्या थांबल्या आता. इथं किती बघा थांबल्या आणि 4 साईडला. अजून टाईम नाही झाला गाडीचा, जवळपास होईना अजून सुरू. आणि हे आपलं हॉटेल होतं चला थांबलेलो. गुड मॉर्निंग सर्वांना. मार्टिनमधून जे की जम्मू काश्मीरमध्ये येतं आणि आपल्याला इथून जोजीला पासला जायचं आहे. आणि रातभर आम्ही गाडीमध्ये काढली, जी पाठीमागा दिसायला लागली ते गाडीमध्ये काढली आणि गाडी पंक्चर झाली राव. आणि अजून काय काय बघायचं राहिलं काय माहिती. रातभर जवळपास 12 वाजता झोपला आणि गाडीमध्ये हीटर होतं म्हणून खूप जास्त चांगलं झालं. थंडी नाही वाजली, बिना थंडीचं गरम व्हायला लागलं. जवळपास सकाळचे 6 वाजले तर राईट. आणि अजून बी रस्ता खोलला नाही, त्याच्या अगोदर आपल्या ड्रायव्हरची गाडी पंक्चर झाली. तर आता गाडीचं पंक्चर टायर पंक्चर काढायला लागले. तर हो इथं काढायला लागले असं पंक्चर म्हणालो, गाडीचं टायर चेंज करायला लागले. तर काढलं दुसरं टायर जे लावायला लागले खाली डिक्कीच्या गाडी पाठीमागं होतं तिथं अडकलेलं आणि ते काढलं आता आणि लावायला लागले. चांगलं आहे ती तरी नवीन बनलेलं आहे. आता याचं पंक्चर काढून घ्यावं लागलं आणि त्याचं बसवायला लागले. तर टाईम लागेल जवळपास अर्धा घंटा. समोर आली मिरामार बाउंड्री दिसायला लागली बा. समोर लिहिलंय पण आता इथून पुढे लेह संपत आहे आणि समोर हे चालू होतं श्रीनगर चालू होतं आहे. आणि समोर ही बाउंड्री आहे, सगळ्या गाड्या थांबल्या तिथं. आणि आसपास बर्फ पिन पडायला लागला आणि ती समोर डोंगरावर दिसायला लागले पूर्ण पांढऱ्या रात्रीच पडल्या ती, कारण पूर्ण पांढरे चमकायला लागले. आसपासले जेवढ्या टुरिस्ट गाड्या येतात सगळ्या इथं लाईन करून थांबल्या आता 4 साईडला. आणि तिकडल्या बी साईडला बर्फच पडला हे दिसायला लागला. बघूया किती वेळ टाईम लागते समोर जायला. समोरून गाडी यायला लागल्या, लिहिले त्याच्यावर लद्दाख पोलीस लिहिले. स्वागत आहे तुमचं श्रीनगरमध्ये. आणि समोरच आहे डल लेक, जी की खूप जास्त फेमस आहे याच्यामध्ये श्रीनगरमध्ये. आणि समोर सिक्युरिटी बी खूप जास्त आहे. इथं आर्मीवाल्याची कॅम्प बी पूर्ण श्रीनगरमध्ये बघितलं मी खूप साऱ्या ठिकाणी. इथं आर्मीवाले बी थांबले बघा दिसायला लागले. तर पूर्ण सिक्युरिटी टाईट आहे. आणि ही डल लेक आहे, पलीकडल्या साईडला मेन आहे, पण आपण इकडल्या थोडंसं अलीकडल्या साईडला दिसायला लागले. समोर पाणी दिसायला लागले. आणि हे राहिली आपली टॅक्सी, कारण इथं आपले जे 2 पॅसेंजर आहेत ते उतरणार आहेत आणि इथून आपल्याला जम्बूला जायचं आहे.
जवळपास 200 किलोमीटर आहे आणि श्रीनगरला यायला किती लागलं. काल 10 वाजता कुठून लेहून बसलो आणि आता 10 वाजले. जवळपास 24 तास लागलं 400 किलोमीटर यायला. खूप जास्त टायमिंग लागला आणि इथं सगळेजण गाड्या यायला लागल्या आता आणि खूप जास्त सिक्युरिटी आहे कारण पोलिसाची पूर्ण बंदोबस्त आहे इथं. तर बघूया आपण आता जम्मूसाठी जाण्यासाठी रस्ता ओपन आहे का नाही. इथं चहा पाण्यासाठी थांबलो होता आम्ही श्रीनगरमध्ये आणि इथे इंटरनेट चालणं झालं माहिती आहे का. कसल्याच प्रकारचं इंटरनेट नाही आणि माझं तर कार्डच आहे महाराष्ट्राचं. तर माझं तर कार्ड बी चालणं झाले पण जे इथले माझ्या संघ पॅसेंजर आहेत लद्दाखमधले त्यांचं बी इथे इंटरनेट चालणं झालं. जिओचं आहे आणि कुठलंच नाही म्हटलं. आणि इथले लोकलचं जे जम्मू काश्मीरमधले लोकलचे त्यांचं बी इंटरनेट म्हणजे चेक बंद आहे. तर बिना इंटरनेटचं आता अवघड झालं खूप जास्त कारण कसल्या प्रकारचं ऑनलाईन पेमेंट होत नाही काहीच होत नाही इथं. ते अवघड झालं. बिना इंटरनेटचं कसं जगायला मला इथं जे आम्ही विचारलं त्याला ते म्हणते सकाळपासून इंटरनेटच नाही म्हणजे ऑनलाईन पेमेंट कुठलंच होणार नाही. खूप जास्त अवघड झालं. बघूया आपण आता काय होतं ते समोर. आणि असं काही टॅक्सी स्टँड आहे जिथे की सगळ्या गाड्या जातात एक तर लेहला नाहीतर मग डायरेक्ट जम्मूला. तर बघूया आपण ड्रायव्हर मुलाला विचारतो जर जम्मूपाशी रस्ता चालू आहे का नाही.